कारण आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे। या इथं मस्तपैकी पांढऱ्या शुभ्राच्या ज्वारीच्या भाकरी आणि या इथं मी बनवलेली आहे आळूच्या वड्यांची भाजी। तर ही जी रेसिपी आहे ती खूप म्हणजे लॉंग आहे परंतु खूप टेस्टी अशी आहे। तर आता मी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे आणि या इकडं भात देखील माझा बनवून रेडी झालेला आहे कुकरमध्ये। तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तो तुम्ही कंटिन्यू करा। स्वयंपाक वगैरे झालाय, कपडे धुवायला लावलेत मशीनला आणि बाथरूम वगैरे स्वच्छ करून आमची जेवण बाकी, भांडी देखील बाकी आहेत। तर आता आम्ही चाललेलो आहोत पापड बनवण्यासाठी। मुगाचे पापड बनवायचे आहेत मला। तर 2 किलो मुगाची डाळ इथं दळून ठेवलेली आहे। याच्यामध्ये घेतलेलं आहे तेल आणि हे रामबंधूचे पापड मसाल्याचे 2 पॅकेट। तर असं आम्ही मुगाचे पापड बनवतो दरवर्षीप्रमाणे, यावर्षी देखील बनवायचे आहेत परंतु खूप लेट झालंय। आज फायनली मुहूर्त लागलाय कारण 2-3 दिवसापासून हवा जास्त असल्यामुळे जे पापड बनवणारे आहेत ते बोलले की हवेमुळे करता येणार नाही। तर आता आम्ही पापड बनवून घेऊन येतो आणि त्यानंतर बाकी घरातील जी राहिलेली माझी साफसफाई आहे, जेवण आहे ते सर्व करणार आहोत। तर या इथं आता आमचा नंबर आलेला आहे। आमच्या अगोदर 2 नंबर होते, तर आमचे आहेत फक्त 2 किलोचे पापड। आम्हाला पुरेसे होतात, वर्षभर पुरतात हे मुगाचे पापड। तर आमच्या यांना चालत नाहीत उडदाचे पापड वगैरे, त्यामुळे आम्ही मुगाचे पापड बनवतो। सर्व पदार्थ जे आहेत ते मुगाचेच आमच्या घरामध्ये बनले जातात, त्यामुळे मग यांच्यासोबत आम्ही देखील तेच खातो कारण डबल करत बसण्यापेक्षा हेच एकदाचे जास्तीचे बनवले तरी पुरतात। 2 किलो पापड छान आम्हाला वर्षभर पुरतात। तर या इथं आता पापड बनवायची छान अशी प्रोसेस चालू आहे, स्वच्छता वगैरे छान आहे। तर साधारणतः 4 ते 5 वर्षापासून याच ताईंकडून मी दरवर्षी हे पापड बनवून घेते। नागलीचे देखील पापड मी त्यांच्याकडे बनवायला देते। हवेमुळे पापड लगेच उडत होते, त्यामुळे आम्ही त्याच्यावरतीच ते खालच्या साईडला जे त्यांनी पापड टाकण्यासाठी बनवलेलं आहे त्याच पद्धतीचे बाकीचे एक्स्ट्राचे होते ते आम्ही त्यावरती झाकण ठेवलं होतं कारण हवेने उडू नये आणि त्याचा जो शेप आहे तो देखील बदलू नये। तर या ठिकाणी आता एका साडीवरचे हे पापड सुकलेले होते तर मी आता जमा करून घेत आहे आणि बाकीची एक बॅच जी आहे ती नंतर बनवलेली ते देखील थोडेसे सुकल्यानंतर आम्ही लगेच भरून घेणार आहोत आणि घरी जाणार आहोत। मुगाचे आता वाजले संध्याकाळचे 5 आणि माझं पूर्ण घर आवरून झालंय। म्हणजे दुपारी पापड वगैरे बनवून आणल्यानंतर कुठलंच काम म्हणजे शूट वगैरे घेतलेलं नाही। पिल्लूचं चाललेलं आहे तर ब्लॉक्स वगैरे जोडणं आणि पूर्णपणे घर क्लिनिंग करून घेतलेलं आहे। मला आज दळणं देखील करायची होती परंतु या इथं मी ठेवलेले आहेत कारण गॅलरी वगैरे धुताना सर्व आतमध्ये घेतलेलं आहे आणि खूप सारी भांडी होती। आम्हाला तिकडनं यायलाच पापड वगैरे करून यायला आम्हाला 1 वाजला। त्यानंतर जेवण वगैरे केले आणि आम्हाला नागलीचे पापड देखील बनवायचे होते। तर नागलीचे पापड बनवण्यासाठी नागली आणि सर्व काही जे साहित्य होतं ते घेऊन गेलो। 2 वाजता त्या ताईंकडे दिलं आणि त्या बोलल्या म्हणजे नागलीचे पापड 1 तारखेला मिळतील, 3-4 दिवस ते नागली भिजत वगैरे ठेवतात। तर पूर्ण दिवस माझं काम गेलेलं आहे आज आणि आता 5 वाजता माझं सगळं काम आवरलंय। तर पापड एकदम छान झालेले आहेत, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। बाहेर हवा आहे त्याच्यामुळे मी ते जे पापड आहेत ते घरातच हवेला सुकायला ठेवलेले आहेत। तर या इथं मी आता पापड फॅनच्या हवेखालून काढून पाटीमध्ये जमा करून ठेवलेत। उद्या सकाळी थोडीशी हवा जर कमी असेल तर मी उन्हामध्ये थोडंसं त्याला ऊन देईल किंवा मग घरामध्येच उद्या आणखीन फॅनच्या हवेखाली ठेवल। तर छान असे आपले मुगाचे पापड तयार झालेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।